परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्री साई सच्चरित अध्याय 11. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. गतकथेचे अनुसंधान. बाबांचे अरुंद फळीवर शयन, अलक्ष्य आरोहण अवतरण, अकळ विंदान तयांचे. असो हिंदू वा यवन, उभयतांसी समसमान. जाहले आयुर्दाय पर्यालोचन, ते हे देवतार्चन शिर्डीचे. आता हा अध्याय 11. गोड गुरुकथेचा सुहावा, वाटले साई चरणी वहावा. दृढभावा धरुनी घडेल येणे सगुण ध्यान, हे एकादश रुद्रावर्तन. पंचभूतांवर सत्ता प्रमाण, बाबांचे महिमान कळेल. कैसे इंद्र अग्निवरुण, बाबांच्या वचनास देती मान. आता करू तयाचे दिग्दर्शन, श्रोता अवधान देईजे. पूर्ण विरक्तीची विरक्ती, ऐसी साईंची सगुण मूर्ती. अनन्य भक्ता निज विश्रांती, आठवू चित्ती सप्रेम. गुरुवाक्यैक विश्वासन, हेची बैसाया देऊ आसन. सर्व संकल्प संन्यासन, करू पूजन या संकल्पे. प्रतिमा स्थंडिल अग्नितेज, सूर्यमंडळ उदक द्विज. या साताही वरी गुरुराज, अन्य पूजन करू की. चरणधरिता अनन्य भावे, गुरुचिकाय परब्रह्म हे लावे. ऐसे गुरुपूजेचे नभ लावे, अनुभवावे गुरुभक्ते. पूजक जेथवर साकारू, देहधारीच आवश्यक गुरु. निराकारास निराकारू, हा निर्धारू शास्त्राचा. न करिता सगुणाचे ध्याना, भक्तिभाव कदा प्रगटेना. आणि सप्रेम जब भक्ती घडेना, कळी उघडेना मनाची. ते उमलल्या विण काही, वेळ कर्णिकेस गंध नाही. ना केवळ कर्णिकेस गंध नाही, नाम करंदना भ्रमर पाही. तेथ राहील क्षणभरी. सुगुण तेची साकार, निर्गुण ते निराकार. भिन्न नाही परस्पर, साकार निराकार एकची. थिजले तरी ते घृतची संचले, विघुरले तेही घृतची म्हणितले. सगुण निर्गुण एकची भरले, समरसले विश्वरूपे. डोळे भरून जे पाहू येई, पदी ज्याच्या ये ठेविता डोई. जेथ ज्ञानाची लागे सोयी, आवडी होई ते ठाया. जयाची ये संगती, प्रेम वार्ता करू येती. जयासी पूजू ये गंधाक्षती, म्हणून आकृती पाहिजे. निर्गुणाहून सगुणाचे, आकलन बहुसुकर साचे. दृढावल्या प्रेम सगुणाचे, निर्गुणाचे बोधनते. भक्ता निर्गुण ठायी पडावे, बाबांनी अनंत उपाय योजावे. अधिकारानुरूप बसवावे, दर्शनवर जावे बहुकाळ. एकास देशांतरा पाठवावे, एकास शिर्डीत एकांती कोंडावे. एकास वाड्यात अडकवावे, नेम द्यावे पोथीचे. वर्षानुवर्ष हा अभ्यास, होता वाढेल निर्गुण ध्यास. आसनी शयनी भोजनी मनास, जडेल सहवास बाबांचा. देह तरी हा नाशिवंत, कधीतरी होणार अंत. म्हणून भक्ती न करावी खंत, अनाद्यनंत लक्षावे. हा बहुविध दृश्य पसारा, सकल अव्यक्ताचा सारा. अव्यक्तातून आला आकारा, जाणारा माघारी अव्यक्ती. ही आ ब्रह्मस्तंभ दृष्टी, व्यष्टी जैसी तैसी समष्टी. उपजली ज्या अव्यक्ता पोटी, तेथेच शेवटी समरसे. म्हणवून कोणासही ना मरण, मग ते बाबांस तरी कोठून. नित्यशुद्ध बद्ध निरंजन, निर्मरण श्री साई. कोणी म्हणोत भगवत भक्त, कोणी म्हणोत महाभागवत. परी आम्हासी ते साक्षात भगवंत, मूर्तिमंत वाटले. गंगा समुद्रा भेटू जाते, वाटेने तपारता शीतल करीते. तीरीचे तरूस जीवन देते, तृषा हरिते सकाळांची. तैसीच संतांची अवतार स्थिती, प्रकट होती आणि जाती. परितयांची आचरिती रीती, पावन करीती जगताते. कमालीची क्षमाशीलता, नैसर्गिक विलक्षण अक्षोभ्यता. रुजुता मृदुता सोशिकता, तैसीच संतुष्टता निरुपम. दिसाया जरी देहधारी, तरी तो निर्गुण निर्विकारी. निस्संग निर्मुक्त निज अंतरी, प्रपंची जरी विचरला.
कृष्ण स्वये जो परमात्मा, तोही म्हणे संत तदा मदात्मा. संत माझी सजीव प्रतिमा, संत सप्रेमा तो मीच. प्रतिमा रूप हे संतान साजे, संत निश्चय स्वरूप माझे. म्हणवून मद्भक्तांचे ओझे, तयांचे लाजे मी वाहे. संतांसी जो अनन्य शरण, मीही वंदितयाचे चरण. ऐसे वदला उद्धवा आपण, संत महिमान श्रीकृष्ण. सगुणातला जो सगुण, निर्गुणातला जो निर्गुण. गुणवंतातील तो अनुत्तम गुण, गुणियांचा गुणिया गुणिराजा. पर्याप्त काम जो कृतकृत्य, सदा यदृच्छालाभतृप्त. जो अनवरत आत्मनिरत, सुखदुःखातीत जो. आत्मानंदाचे जो वैभव, कोणा वर्णवेल ते गौरव. अनिर्वाच्य सर्वथैव ब्रह्मदैवत मूर्त जो. की ही अनिर्वचनीय शक्ती, दृश्यरूपे अवतरली क्षिती. सच्चित सुखानंदाची मूर्ती, ज्ञानसंवित्ती तीच ती. ब्रह्माकारात अंतःकरणमूर्ती, झाली जयाची प्रपंची निवृत्ती. नित्य निष्प्रपंच ब्रह्मात्म्यैक्यस्थिती, आनंदमूर्ती केवळती. आनंदो ब्रह्मेति श्रुती, श्रुते नित्यश्रवण करीती. पुस्तकज्ञानी पोथीत वाचिती, भाविका प्रतीती शिरडीत. धर्माधर्मादि ज्यांचे लक्षण, तो हा संसार अतिविलक्षण. अनात्मज्ञांसी क्षणोक्षण, करणे रक्षण प्राप्त की. परिहान आत्मज्ञांचा विषय, तयांसी आत्मस्वरूपीच आश्रय. ते नित्यमुक्त आनंदमय, सदा चिन्मय रूपजे. बाबाच सर्वांचे अधिष्ठान, तयांसी केऊते आसन. त्याही वरी रौप्य सिंहासन, भक्तभावन परी बाबा. बहुधा दिसांची जुनी बैठक, गोण त्याचा तुकडा एक. त्यावरी घालिती भक्त भाविक, गादी सुरेख बैसाया. मागील टेका याची भिंत, तेथे तक्क्या ठेविती भक्त. जैसे भक्तांचे मनोगत, बाबा ही वागत तैसेच. वास्तव्य दिसे शिर्डीत, तरी ते होते सर्वगत. हा अनुभव निजभक्तांप्रत, साई नित्य दाखवीत. स्वये जरी निर्विकार, अंगीकारीत पूजा उपचार. भक्तभावार्थानुसार, प्रकार सर्व स्वीकारीत. कोणी करीत चामरांदोलन, कोणी तालवृंद परिवीजन. सनया चौघडे मंगलवादन, कोणी समर्पण पूजेचे. कोणी हस्तपाद प्रक्षालन, कोणी अत्तरगंधार्चन. कोणी त्रयोदशगुणी तांबूलदान, निवेदन महानैवेद्या. कोणी दुबोटी आवडे गंध, शिवलिंगा तैसे चर्चिती सलंग. कोणी कस्तुरी मिश्रित सुगंध, तैसेच चंदन चर्चित. एकदा तात्यासाहेब नूलकरांचे, स्नेही डॉक्टर पंडित नावाचे. घ्यावया दर्शन साईबाबांचे, आले एकदाच शिर्डीत. पाऊल ठेविता शिर्डीत, आरंभी गेले मशिदीत. करुनी बाबांसी प्रणिपात, बैसेली निवांत क्षणभरी. बाबा मगवतीत याते, जाई दादा भटाच्या येथे. जा असे जा म्हणून बोटे हाते, लाविती मार्गाते तयांस. पंडित दादांकडे गेले, दादाने योग्य स्वागत केले. मग दादा बाबांचे पूजेसी निघाले, येता का विचारिले तयांसी. दादांसमवेत पंडित गेले, दादांनी बाबांचे पूजन केले. कोणीही न तोबर लावाया धजले, गंधाचे टिळे बाबांस. कोणी कसाही येवो भक्त, कपाळी गंध लावू न देत. मात्र म्हाळसापती गळ्यांसी फासित, इतर ते लावित पायाते. परी हे पंडित मोठे भोळे भाविक, दादांची तबकडी केली हस्तक. धरून या श्री साईंचे मस्तक, रेखिला सुरेख त्रिपुंड. पाहुनी हे तयांचे साहस, दादांचे मनी धास धूस. चढतील बाबा परमकोपास, काय हे धाडस म्हणावे. ऐसे अघडते घडले जरी, बाबा अक्षरही न बदले. किंबहुना वृत्ती ते प्रसन्न दिसले, मुळी न कोपले तयावर. असो ती वेळ जाऊ दिली, दादांचे मनी रुखरुख राहिली. मग तेची दिनी सायंकाळी, बाबांसी विचारिली ती गोष्ट. आम्ही गंधाचा उलासा टिळा, लावू जाता आपुलिया निढळा. स्पर्श करू द्या ना कपाळा, आणि हे सकाळा काय घडले. आमुच्या टिळ्याचा कंटाळा, पंडितांच्या त्रिपुंडराचा जिव्हाळा. हा काय नवलाचा सोहळा,
बसे नाताळ सुसंगत. तव सस्मित वदन प्रीती साई दादान लागी वदती. परिसाविती मधुर उक्ती सादर चित्ती सकळीकी. दादा तयाचा गुरु बामण मी जातीचा मुसलमान. परी मी तोची ऐसे मानून केले गुरुपूजन तयाने. आपण मोठे पवित्र ब्राह्मण हा जातीचा अपवित्र यवन. कैसे करू त्याचे पूजन ऐसे न तन्मन शंकले. ऐसे मज त्याने फसविले तेथे माझे उपाय हरले. नको म्हणणे जागीच राहिले आधी न केले मज तेने. ऐसे जरी उत्तर परिसिले वाटले केवळ विनोदे भरले. परितयातील इंगित कळले माघारा परतले जै दादा. ही बाबांची विसंगतता दादांच्या फारची लागली चित्ता. परिपंडिता सवे वार्ता करिता कळली सुसंगतता तत्काळ. धोपेश्वरीचे गुरुनाथ सिद्ध काका पुराणिक नामे प्रसिद्ध. पंडिततयांचे पदी सन्नद्ध ऋणानुबंध शिष्यत्वे. त्यांनी घातला काकांचा ठाव तयांसी तैसाची आला अनुभव. जया मनी जैसा भाव भक्तिप्रभाव ही तैसाच. असो हे सर्वोपचार करवून घेती केवळ तयांच्या आलिया चित्ती. ना तो पूजेची ताटे भिरकाविती रूप प्रकटिती नरसिंह. हे रूप का जई प्रकटिजेल कोण धीराचा पाशी ठाकेल. जो तो जीवा भेणे पळेल वृत्ती खवळेल ती जेव्हा. कधी अवचित क्रोध वृत्ती भक्तांवरी आग पाखाडिती. कधी मेणाहुनी मऊ भासती पुतळा शांती क्षमेचा. कधी काळाग्निरूप भासती भक्तांसी खडगाचे धारेवर धरिती. कधी लोण्याहुनी मवाळ होती आनंद वृत्ती विलसती. जरी क्रोधे कापले थरथरा डोळे जरी फिरविले गरगरा. तरी पोटी कारुण्याचा झरा माता लेकुरा तैसाहा. क्षणात वृत्तीवरी येता हाका मारुनी बाहती भक्ता. म्हणती मी कोणावरही रागावता ठावे न चित्ता माझिया. मायहाणी लेकुरा लाता समुद्र करी नदिया परता. तरीच ती मी हो तुम्हा अभ्येरता करीन अहिता तुमचिया. मी माझिया भक्तांचा अंकिला आहे पासेच उभा ठाकला. प्रेमाचा मी सदा भुकेला हा केला देतसे. हा कथा भाग लिहिता लिहिता ओघाने आठवली समर्क कथा. उदाहरणार्थ कथितो श्रोता सादर चित्ता परिसिजे. आला कल्याणवासी एक यवन सीदिक फाळके नामाभिधान. मक्का मदीना यात्रा करून शिर्डी लागून पातला. उतरला जो वृद्ध हाजी उत्तराभिमुख चावडी माझी. प्रथम 9 मास इतराजी बाबा अनुराजी तयाते. आला नाही तयाचा होरा व्यर्थ जाहल्या येर झारा. केल्या तयाने नाना तऱ्हा नजरा नजर होईना. मशीद मुक्तद्वार अवघ्यांसी कोणासही ना पडद पोशी. परीन आज्ञा त्या फाळक्यासी चढावयासी मशिदी. फाळके अंतरी खिन्न झाले काय तरी हे कर्म बहिले. मशिदीस न लागती पाऊले कायम्या केले पापकी. कवण्या योगे प्रसन्न होती आता बाबा मजवर पुढती. हाच विचार दिवस राती हृद्दोग चित्ती फाळक्यांचे. तितक्यात कोणी कळविले तयांच होऊ नका ऐसे उदास. धरा माधवरावांची कास पुरेल आस मनीची. आधी न घेता नंदीचे दर्शन शंकर होईल काय प्रसन्न. तयासी याच मार्गाचे अवलंबन गमले साधन ते बरवे. सकृद्दर्शनी ही अतिशयोक्ती ऐसे वाटेल श्रोतया चित्ती. परी हा अनुभव दर्शन भक्ती भक्तांप्रती शिर्डीत. जयामनी बाबांचे सवे संथपणे संभाषण व्हावे. तयाची या समवेत जावे माधवरावे आरंभी. आले हे कोण कोठून किमर्थ गोड शब्दे कळवावा कार्यार्थ. सुतो वाच होताच समर्थ होत मग उद्युक्त बोलाया. ऐकोन या ते हाजीने सकळ माधवरावांस घातली गळ. म्हणाले एकदा ही माझी तळमळ घालवा दुर्मिळ मिळवून द्या. पडता माधवरावांस भीड केला मनाचा निश्चय दृढ. असो बा नसो कार्य अवघड पाहू की दगड टाकुनी. गेले मशिदीस केला धीर गोष्ट काढिली अति हळुवार. बाबा तो म्हातारा कष्टी फार करा ना उपकार तयावरी. हाजी तो करुनी मक्का मदीना
शिर्डीसा आला आपुले दर्शना, तयाची कैसी येई करुणा, येऊच द्याना मशिदी. जन येती असंख्यात, जाऊनी मशिदीत दर्शन घेत. हातोहात चालले जात, हाच खिचपत पडला का. करा की एकदा कृपादृष्टी, होवो तयासी मशिदीत भेटी. जाईल मग तोही उठाउठी, पुसून गोष्टी मनीची. श्यामा तुझ्या ओठांचा जार, अजून नाही वाळला तिळभर. नसता अल्लाची खुदरत तयावर, मी काय करणार तयासी. नसता अल्ला मी याचा ऋणी, चढेल काय या मशिदी कुणी. अघटित येथील फकीराची करणी, नाही मी धणी तयाचा. असो 12वी पलीकडे थेट, आहे जी एक पाऊल वाट. चालून येशील काय तू नीट, विचार जा स्पष्ट तयाते. हाजी वदे कितीही बिकट, असे ना ती मी चालेन नीट. परिमज द्यावी प्रत्यक्ष भेट, चरणा निकट बैसू द्या. परिसून श्यामा करवी हे उत्तर, बाबा वतती आणिक विचार. 4 वेळांती 40,000, रुपये तू देणार कायमज. माधवराव हा निरोप सांगता, हाजी म्हणाले हे काय पुसता. देईन 40 लाख ही मागता, हजारांची कथा काय. परिसोनी बाबा वतती त्या पूस, आज बोकड कापा वयाचा मानस. आहे आमुचा मशिदीस, तुझ काय गोस पाहिजे. किंवा पाहिजे तुवरी असती, किंवा वृषण वासना चित्ती. जा विचार त्या म्हाताऱ्याप्रती, काय निश्चित वांछितो. माधवरावे समग्र कथिले, हाजी प्रति बाबा जे वदले. हाजी निक्षून वतते झाले, न लगे त्यातले एकही मज. द्यावे मज काही असेल चित्ता, तरी मज एकची आहे आस्था. कोळंब्यातील तुकडा लाभता, कृतकल्याणता पावेन. हाजीचा हा निरोप घेऊन, माधवराव आले परितोन. करिताच बाबांस ते निवेदन, बाबा जे तत्क्षण खवळले. कोळंबा आणि पाण्याच्या घागरी, स्वये उचलून भिरकवल्या द्वारी. हात चावून या करकरी, आले शेजारी हाजीच्या. धरून आपुली कफनी दो करा, हाजी सन्मुख उचलून वरी. म्हणती तू काय समजलास अंतरी, करसी फुशारी मज पुढे. बुड्ढेपणाचा तोरा दाविसी, ऐसेची काय तू कुराण पढसी. मक्का केल्याचा ताठा वाहसे, परी न जाणसी तू माते. ऐसे तयासी निर्बत्सिले, वाच्य शब्द प्रहार केले. हाजी बहुगांगा अरुणी गेले, बाबा परतले माघारा. मशिदीचे अंगणी शिरता, माळिणी देखिल्या आंबे विकिता. खरे दिल्या त्या पाट्या समजता, पाठविल्या तत्वता हाजीस. तैसे चितात्काळ मागे परतले, पुन्हा त्या फाळक्या पाशी गेले. रुपये 55 खिशातून काढिले, हातावर मोजिले तयाचे. तेथून पुढे मग प्रेम जडले, हाजीस जेवा वया निमंत्रिले. दोघेही जणू अवघे विसरले, हाजी समरसले निजरंगी. पुढे मग ते गेले आले, यथेच्छ बाबांसी प्रेमी रंगले. नंतरही बाबांनी वेळोवेळे, रुपये दिधले तयास. असो एकदा साई समर्था, मेघावरीही जयाची सत्ता. तया इंद्रासी पाहिले प्रार्थिता, आश्चर्य चित्ता दाटले. अति होता भयंकर समय, नभ समग्र भरले तनोमय. पशुपक्षिया उद्भवले भय, वंझा वायू सुटला. झाला सूर्यास सायंकाळ, उठली एकाएकी वावटळ. सुटला वाऱ्याचा सोसाटा प्रबळ, उडाली खळबळ दुर्धर. त्यातची मेघांचा गडगडाट, विद्युल्लतांचा कडकडाट. वाऱ्याचा भयंकर सोसाट, वर्षाव घनदाट जोराचा. मेघवर्षाला मुसळधारा, वाजू लागल्या फटफट गारा. ग्रामस्थांशी सुटला भेदरा, गुराढोरा आकांत. मशिदीच्या वळसणी खाली, भणंग भिकारी निभाऱ्या आली. गुरे ढोरे वासरे एकत्र मिळाली, भीड झाली मशिदी. पाणीच पाणी चौफेर झाले, गावा गवत सारे वाहून गेले. पीकही खळ्यातील सर्व भिजले, लोक गजबजले मानसी. अवघे ग्रामस्थ घाबरले, सभामंडपी येऊन भरले. कोणी मशिदीचे वळसणीस राहिले, गाऱ्हाणे घातले बाबांना. जोगाई जाखाई मरियाई, शनिशंकर अंबाबाई. मारुती खंडोबा म्हाळसाई, ठाई ठाई शिर्डीत. परी अवघड प्रसंग येता, कामी पडेना एकही ग्रामस्था. तयांचा तो चालता बोलता धावता, संकटी पावता एक साई.
न लगे तयासी बोकड कोंबडा, न लगे तयासी टका दोकडा, एका भावाचा भुकेला रोकडा, करी झाडा संकटांचा. पाहुनी ऐसे लोक भ्याले, महाराज फारच हेलावले, गादी सोडून पुढे आले, उभे राहिले धारेवर. मेघ निनादे भरल्या नभा, कडाळती विजा चमकती प्रभा, त्यातची साई महाराज उभा, आकंठ बोभाय उच्चस्वरे. निज जीवाहून निज भक्त, देवास आवडती साधू संत, देवतयाचे बोलात वर्तत, अवतार घेत त्या लागी. परिसोनी भक्तांचा धावा, देवासी लागे कैवार घ्यावा, वरचे वरी शब्द झेलावा, भक्त भावा स्मरोनी. चालली आरोळीवर आरोळी, नाद दुबदुबुला निराळी, वाटे मशीद डळमळली, कांटाळी बैसली सकळांची. त्या गिरा गजर तारस्वरे, दुमदुमली मशीद मंदिरे, तव मेघ गर्जना निज गर्जना आवरे, वर्षावथारे धारांचा. उदंड बाबांची आरोळी, अवघा सभा मंडप डंडळी, गजवजरी भक्त मंडळी, तटस्थ ठेली ठाईच. अतर्क्य बाबांचे विंदान, जाहले वर्षावा आकर्षण, वायुही आवरला तत्क्षण, धुई विच्छिन्न जाहली. हळूहळू पाऊस उगवला, सोसाटाही मंदावला, नक्षत्रगण दिसू लागला, तम निरसला ते काळी. पाऊस पुढे पूर्ण उगवला, सोसाट्याचा पवनही विरमला, चंद्र गगनी दिसू लागला, आनंद झाला सकळाते. वाटे इंद्रासदया आली, पाहिजे संतांची वाणी राखली, ढगे बारा वाटा फाकली, शांत झाली वावटळ. पाऊस सर्वस्वी नरमला, वाराही मंद वाहू लागला, गडगडाट जागीच जिराला, धीर आला पशुपक्ष्या. सोडून या घरांच्या वळसणी, गुरे वासरे बाहेर पडूनी, वावरू लागली निर्भयमनी, पक्षीही गगनी उडाले. पाहून पूर्वील भयंकर प्रकार, मानून या बाबांचे उपकार, जन सर्व गेले घरोघर, गुरेही सुस्थिर फरकली. ऐसा हा साई दयेचा पुतळा, तयासी भक्तांचा अतिजिव्हाळा, ले गुरा जैसा आईचा कळवळा, किती मी प्रेमळा गाऊ त्या. अग्नीवरी ही ऐसीच सत्ता, ये अर्थीची संक्षिप्त कथा, श्रोता परिशिजे सादर चित्ता, कळेल अपूर्वता शक्तीची. एकदा माध्यान्हीची वेळ, धुनीने पेट घेतला सबळ, कोण राहील तेथ जवळ, ज्वाळा कल्लोळ उठला. प्रचंड वाढला ज्वाळा माळी, तक्तपोशीला शिखा भिडली, वाटे होते मशिदीची होळी, राखरांगोळी क्षणात. तरी बाबा मनी स्वस्थ, सगळं लोक चिंताग्रस्त, तोंडात बोटे घालीत समस्त, काय ही शिकस्त बाबांची. एक म्हणे आणा की पाणी, दुजा म्हणे घालावे कोणी, घालिता माथा सटका हाणी, कोण त्या ठिकाणी जाईल. मुनी सर्व जरी अधीर, विचारावया नाही धीर, बाबाच तव होऊन अस्थिर, सटक्यावर कर टाकियला. पाहुनी ज्वाळांचा भडका, हाती घेऊन या सटका, हाणी ती फटक्यावरी फटका, म्हणती फटका माघारा. धुनी पासाव एक हात, स्तंभावरती करीती आघात, ज्वाळांकडे पाहात पाहात, सबूर सबूर वदत ते. फटक्या फटक्यास खाली खाली, ज्वाळा नरम पडू लागली, भीती समूळ उडून गेली, शांत झाली तई धुनी. तो हा साई संतवर, ईश्वराचा दुजा अवतार, डोई तयाच्या पायांवर, ठेविता कृपा कर ठेवील. होऊन श्रद्धा भक्तियुक्त, करील जो या अध्यायाचे नित्य, पारायण होऊन स्वस्थचित्त, आपदा निर्मुक्त होईल. फार काय करू मी कथन, शुद्ध करोन या अंतःकरण, नेमनिष्ठ हा व्हा साई परायण, ब्रह्म सनातन पावाल. पुरेल अपूर्व इच्छित काम, व्हाल अंती पूर्ण निष्काम, पावाल दुर्लभ सायुज्य धाम, अखंड राम लाधाल. असो जया भक्तांच्या चित्ती, भोगावी परमार्थ सुख संवित्ती, तेणे ये या अध्याय निवृत्ती, आदर वृत्ती ठेवावी. शुद्ध होईल चित्तवृत्ती, कथासेवनी परमार्थ प्रवृत्ती, इष्टप्राप्ती अनिष्ट निवृत्ती, पहावी प्रचिती बाबांची. हेमाडपंत साईंस शरण, पुढील अध्याय अतिपावन, गुरुशिष्यांचे ते महिमान, घोलपदर्शन गुरुपुत्रा.
शिष्यास कैसाही प्रसंग येवो, तेणे न त्यजावा निज गुरुदेवो. साई तयाचा प्रत्यक्ष अनुभवो, दावी दृढ भावो वाढवी. जे जे भक्त आले पायी, प्रत्येका दर्शनाची नवाई. कोणास काही देऊन ठाईच दृढ केले. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माडपंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साई महिमा वर्णन नाम एकादशोऽध्यायः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु. जय साईराम.